Cancer Healer Center, a new beginning. काल भाजप नेते बावनकुळेंच्या निवासस्थानी जयंत पाटील आणि बावनकुळे यांची भेट। सांगली जिल्ह्यामधील महसूल कामांसंबंधी 25 मिनिटांची भेट झाली। स्वतः जयंत पाटलांची माहिती। भेटीवेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित होते। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना जीवे मारण्याची धमकी। प्रशांत कोरटकरने जीवे मारण्याची धमकी दिली। इंद्रजित सावंत यांचा आरोप। इंद्रजित सावंतांचे आरोप प्रशांत कोरटकरने फेटाळले। माझ्या आवाजात धमकी देऊन कोणीतरी खोडसाळपणा केला। नागपूर पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार, प्रशांत कोरटकरची प्रतिक्रिया। नागपुरातील प्रशांत कोरटकरच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात। धमक्यांचे फोन आल्याच्या कोरटकरच्या दाव्यानंतर पोलीस बंदोबस्त। इंद्रजित सावंत यांना आलेल्या फोन कॉलची चौकशी करा। मुख्यमंत्री फडणवीसांचे एसपींना फोन करून निर्देश। नीलम गोरेंच्या साहित्य संमेलनातील वक्तव्यानंतर सुषमा अंधारी यांच्याकडून गोरेंना अब्रू नुकसानीची नोटीस। वकील असीम सरोदे यांच्या माध्यमातून बजावली नोटीस। नीलम गोरेंच्या वक्तव्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नाराजीचा सूर। पक्ष डॅमेज झाल्याची चर्चा। गोरे लवकरच एकनाथ शिंदे यांची भेट घेणार, सूत्रांची माहिती। सर्व 16 फिक्सर ओएसडीना रोखल्याबद्दल संजय राऊतांकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं अभिनंदन। 13 शिंदेंचे तर 3 अजित पवारांचे फिक्सर, राऊतांचा आरोप। महाशिवरात्रीच्या निमित्तानं त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीचा कार्यक्रम होणार। पुरातत्व विभागाची परवानगी मिळाली। त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्तांची माहिती। प्राजक्ता माळी भरतनाट्यम आणि कथ्थक करणार असं स्पष्टीकरण। मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उडी मारत तरुणाचं आंदोलन। महसूल विभागासंबंधीचं काम होत नसल्यामुळे तरुणाने संरक्षक जाळीवर उडी मारल्याची माहिती। मुंबई नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट बंद असल्यामुळे नव्या घाटामधून पर्यायी व्यवस्था। लतीफवाडी ते घाटणदेवी मंदिरापर्यंत नवीन कसारा घाटातून एकेरी वाहतूक सुरू। दुरुस्तीच्या कामासाठी 27 तारखेपर्यंत घाट बंद असेल। Cancer Healer Center, a new beginning.